महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. अनेक संस्थांनी आपल्या आकडेवारीतील महायुतीला यश मिळू शकतं असा अंदाज वर्तवला आहे. पण सर्व एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर भाजपाला या निवडणुकीत 100चा आकडा गाठताना देखील नाकेनऊ येण्याची शक्यता आहे. अनेक संस्थांनी तर भाजपाला 80पेक्षाही कमी जागावर यश मिळू शकते असा अंदाज वर्तवला. TV9 रिपोर्ट पोलनुसार राज्यात भाजपला 81पेक्षा जास्त जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भाजपला 100 जागापेक्षाही जास्त यश मिळण्याची शक्यता कमी आहे. विविध संस्थांचे पोलनुसार भाजपासाठी नेमकी काय काय आकडेवारी जाहीर केली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. इलेक्ट्रोलर एजच्या पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 118 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला तब्बल 150 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार भाजपला केवळ 78 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाला 26, अजित पवार गटाला 14 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 20 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक 60 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर ठाकरे गटाला 44 आणि शरद पवार गटाला 46 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचं सरकार बनण्याची शक्यता आहे. महायुतीला 122 ते 186 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 12 ते 29 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. केवळ पोल डायरीनुसार भाजपला कमीत कमी 77 आणि जास्तीत जास्त 108 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच पोलनुसार शिंदे गटाला 27 ते 50 आणि अजित पवार गटाला 18 ते 28 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. चाणक्य स्ट्रॅटेजिस्टच्या पोलनुसार महायुतीला 152 ते 160 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 130 ते 138 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 6 ते 8 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. पण या पोलनुसार भाजपला केवळ 90 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 48 जागावर, तर अजित पवार गटाला 22 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला 63, ठाकरे गटाला 35 आणि शरद पवार गटाला 40 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. मॅट्रिजच्या पोलनुसार महायुतीला 105 ते 170 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे, पण तरीही भाजपला केवळ 89 ते 101 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 37 ते 45 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला 17 ते 26 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला 110 ते 130 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार काँग्रेसला 39 ते 47, ठाकरे गटाला 21 ते 39, शरद पवार गटाला 35 ते 43 जागावर यश मिळण्याची शक्यता आहे.